मी किती नका म्हणलं तरी बॉनी माशी आणलीच. कळतच नाही ह्यांना. घरचा माणूस नग म्हणायला लागले कापून कसं न्यावा म्हणून. काय झालं मारलेस मुळे? मी सांगितलेल्या वस्तू घेऊन आलात का? एक सुद्धा आणली नाही. अव काय सांगितलं वस्तू आता? दुर्डी ते फडा हे सांगितलं होता ना मी. अगं आख्याला का मासा आणलाय ना मौरी हे? आकायला का मी का खाऊ? आ? जाऊ दे आता, तुम्हाला बोलण्यात बी अर्थ नाही. काय बोलण्यात अर्थ नाही. मीठ का म्हणून लावायला त्याला? तवा आणलेला आहे ते आपण नव्हता का आणला त्याला? ते आपण मीठ लॅळीस लावावं लागतं का? म्हणून आधी गण हं. ते लॅळीस मायू. आपण उगाच त्या बिचाऱ्या माणसाचं हे केलं की आईला वारसून. आणि माहिती बी नाही करायची माहिती काहीच काय नाही. झालं माहिती का मौर्य त्या दिवशी? हं. पहिल्यांदाच आणला. कधी आपण हे आणलेलं आहे का ह्याच्या आधी? मला पहिल्यांदाच तर नाही आणला. वय माहिती तुमचा खातात आणि तुम्ही हे चांगला. आणलंच नाही आपण. पहिल्यांदा आणला आणि घोळ झाला वाचतो. त्याला म्हणलं आपण मासा दे आपल्याला. आपण आणला बिना काट्याला त्याने दिला. आम्हाला वाटलं खराब होते काय की बस कार्यक्रमच. त्या दिवशी इतकं घाण दिसू लागलं, ते इतकं घाण भलतंच घाण. वाचतो मग आज अजून आणला. हे बघा डायरेक्ट मीठ लावलं ह्याला. मीठ लावून ह्याला धुईचं असते. भुळू वाचतो बरं ओरिजिनल गावरान मासा आणलाय आज. बघूत आज किती परेशानी होती का, लॅळीस पाणी सुटतंय का काय होतंय बघणं लागणारच आहे ह्याला. नाही तर मग प्लस बाजरीचं पीठ म्हणत वाचतो ना. नकात घुसले ते नकात. ह्या माशाचा इतका वैताग येते ना, ते घरी भांडे आणलेले भरून जाते सडे आणि पाणी बकळ लागते. पाणी काय जवळ नाही बरं का आणायला. तुम्ही लई सांडतात भडाभडा, पण एखादी घागर आणून देऊ वाटत नाही तुम्हाला. त्या भुगण्यात टाकून धुवा, परातीत काढा पुन्हा. लई झरे बिना काट्याचा आहे म्हणे की वास सुटला माय मला तर. तुला तर आधी तू वास सुटत इतकी कशी हेच ग तू? सांग बरं काय वास माशाचा सुटला तुला? वासच येते बरं का मला. काय वास सुटला तुला? माशाचा वास येते. माशाचा. त्या भुगण्यात टाका ते मासे, परातीत काढता येते तर मग 17 भांडे कायला भरवायचे तर. आज नाही चिकट पाणी लई निघालं. काहीच नाही काहीच हे असताना मीठ लावावं लागतं याला म्हणून. असं मीठ लावावं लागतंय आणि बाजरीचं पीठ एक लावावं लागतंय म्हणून बरं. म्हणून वाचतो ना हे ते काय काळीज आहे काळीज. बाबा? माशाला काळीज बैल बसून काळीज आहे बरं हे.